शिक्षकांना जी लागू केली ती चुकीच्या पद्धतीने केली, बेकायदेशीर पद्धतीने केली. टीईटी साठी जो त्यांनी एक गॅझेट आणलेलं आहे, हे गॅझेट आहे ते 2017चं 9 ऑगस्ट 2017चं. त्याच्यासाठी पार्श्वभूमी म्हणून जे 2009ला शासनाने गॅझेट काढलं होतं, त्या गॅझेटमध्ये कुठेही शिक्षकाची जी मिनिमम क्वालिफिकेशन आहे त्याच्यामध्ये टीईटीचा उल्लेख नव्हता. मात्र त्याच्यानंतर एनसीटीने 2011ला शिक्षकाच्या मिनिमम क्वालिफिकेशन मध्ये टीईटी ही अट घातली क्रमांक ख मध्ये. परंतु ती अट पूर्वलक्षीप्रमाणे लागू करणं हेच चुकीचं आहे. शासनाने गॅझेट 17ला काढून 4 वर्षामध्ये, ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जे शिक्षक नव्याने अपॉइंट होतील किंवा इन पोझिशन मध्ये त्यांना टीईटी लागू राहील. तर जे इन पोझिशन मध्ये आहेत ते त्यावेळेची पात्रता पूर्ण करूनच आलेले आहेत, तरी त्यांना टीईटी कशासाठी लागू करायची? हो, काम भेटत नाही, शिक्षकांचे लग्न पंधरा खडलेले. बरोबर. त्याच्यासाठी जो आहे त्याच्यासाठी हा 15 मार्च 2024चा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी आम्ही करतोय. त्याच्यामध्ये शाळेमध्ये पट आहे, विद्यार्थी आहेत, फक्त त्यांच्याकडे आधार कार्डचे प्रॉब्लेम आहेत, आधार कार्ड मध्ये मिसमॅचिंग आहे आणि म्हणून त्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षक देत नाही शासन. म्हणजे एखाद्या शाळेमध्ये जर 215 मुलं असतील तर त्यांच्यासाठी 8 शिक्षक द्यावे लागतात. मात्र शासन त्याच्यामधल्या जर 40 मुलांकडे आधार कार्ड नसेल तर 6 शिक्षक देते. मग 2 शिक्षक कमी करते. ते 40 मुलांकडे फक्त आधार कार्ड नाही म्हणून मग त्या ज्यांना आधार नाहीये त्यांना निराधार कार्ड येतं शिक्षणातून. नक्की याच्यातून जर शासनाने येत्या 4-5 दिवसामध्ये याच्यावरती काही निर्णय घेतला नाही तर पुन्हा एकदा राज्याची समन्वय समिती याच्याबद्दल पुन्हा एकदा फेरविचार करीन आणि पुन्हा एकदा मला तरी खात्री वाटते की हे शासन शिक्षकांची बाजू समजून घेण्यासाठी राज्यभरात मोर्चे निघलेत आणि सगळ्या शिक्षक समन्वय समितीला बोलावून घेईल आणि आमच्या भावना समजून घेऊन याच्यात नक्की आरटीच्या बद्दल
केंद्र शासनाकडे पाठपुरावा करीन आणि 15 मार्च 2024चा शासन निर्णय जो तो निश्चित मागे गेला अन्यायकारक निर्णय अशी मला खात्री वाटते. Yes. केलेले आहेत. शासन भरती करायला तयार नाही पण नवीन नवीन नियम आणायला तयार आहेत, कसं बघताय? अतिशय अन्यायकारक हा शासनाचा निर्णय आहे आणि शासनाने या भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये अतिशय शिक्षक असतील, कर्मचारी असतील, अशा सर्वांवर अन्यायकारक करणारे असे नवीन नवीन जी आर आणू पाहत आहेत. आताच आपण बघतोय की 18,000 हे कंत्राटी शिक्षक भरती या शासनाने आणू घातलेली आहे. तर ही अतिशय शिक्षकांनाच नव्हे तर भारताच्या भविष्यासाठी, राज्याच्या भविष्यासाठी अतिशय घातक अशी परिस्थिती आहे. यामधून शिक्षक, विद्यार्थी आणि शिक्षण हे सर्वच भरडले जाणार आहे. शिक्षकांची लाखो पदं रिक्त आहेत. सरकार पदं भरायला तयार नाहीये. बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. त्याच्यावर बोला. 100% शासनाचा हा नाकर्तेपणा आहे आणि नाकर्तेपणा असताना शासनाने आम्हाला फक्त भरडून या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं शिक्षण विभाग हा, कारण जर यांना शिक्षण दिलं ते उद्या नोकऱ्या मागतील, हुशार होतील आणि हे सर्व दडपशाही या शासनाच्या माध्यमातून चालू आहे. म्हणूनच त्यांनी 18,000 कंत्राटी आणि कुठल्याही प्रकारचे शिक्षक या शाळांमध्ये भरले जाणार नाहीयेत अशा प्रकारचे शासनाचं धोरण आहे. एम.के. देशमुख आता माध्यमाला म्हणाले की शिक्षक भरती नियमित होत आहे, असं नाहीये की होत नाहीये म्हणून. भरती होत नाहीये, नेमकं का कोणाचं ऐकायचं? नेमकं शिक्षक भरती होत असताना आपण म्हणतोय की त्यांना CTET होती, CET होती, आता TET आहे. याच्यानंतर मला काय म्हणायचं की शिक्षक विभागावर एवढे प्रयोग केले जातात का, आहे का उंदीर आहे का, बेडूक आहे का, मांजर आहे का, ससा आहे की जेणेकरून त्याचं विच्छेदन करायचं, त्याचं एक्सरे करायचा आणि पोस्टमॉर्टम करायचं, त्याला नंतर न्याय द्यायचा. हा कुठल्याही प्रकारचा शासनाचा हा वेळखाऊपणा आहे. याच्यामुळे शिक्षण खातं असेल हे या काळात अतिशय भरडून निघालेलं शिक्षण खातं आहे. तुम्ही शाळा बंद करून एक आलाय, सूत्रांची अशी माहिती की तुमचा आजचा पगार कट करण्यात येणार आहे, अशी तुम्हाला धमकी आलेली आहे का? बघा, हे आंदोलन तुडवण्याचं, आंदोलन दडपण्याचं दडप शास्त्र हे या शासनाने गेल्या 5-10 वर्षापासून आपण बघतोय आणि हे दडप तंत्र जे आहे हे शिक्षकांनी कुठल्याही प्रकारे याला जुमानलं नाही आणि 100% आपला 1 दिवसाचा पगार आम्ही शेतकऱ्याचे पोरं आहोत. शेतकऱ्यांना न्याय देताना आम्ही बघितलंय की अतिशय वाईट परिस्थितीत शेतकऱ्यांना न्याय देताना आम्ही आमचा 1 दिवसाचा पगार दिलेला आहे. तसंच आपण आमच्या पोरांसाठी, शिक्षणासाठी 1 दिवसाचा पगार देण्यास आम्ही तयार आहोत. शेवटचा प्रश्न, आता शिक्षकांनी हातात छडी घ्यायची वेळ आली आहे का सरकारच्या विरोधात? बघा, शिक्षकांनी हातात छडी घेतल्यापेक्षा ज्याप्रमाणे शिक्षक हजारोच्या संख्येने छत्रपती संभाजीनगरमध्ये उतरलाय, अशाच हजारोच्या, लाखोच्या संख्येनं शिक्षक महाराष्ट्रात उतरणार आणि प्रत्येक घराघरात जाऊन येणाऱ्या भविष्यकाळात शिक्षकांना नक्कीच हे काम करण्याची संधी आहे आणि शिक्षक ते करून दाखवेल, यात कुठे तमा नाही. थँक्यू.